नमस्कार. मोठ्या बाई मोहितरावला म्हणत असतात, हे बघा आपलं काम तर चोख झालंय, पण या गोपाच्या ॲक्सिडेंटमुळे काहीच होणार नाही. तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात, माझ्याकडे एक झक्कास असा प्लॅन आहे. तो प्लॅन जर का तुम्ही समजून घेतलात तर बरं होईल. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, तुम्ही फक्त बोला काय प्लॅन आहे. तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात, गोपाचा ॲक्सिडेंट जो झाला तो अधोक्षजमुळे झाला असं आपण गावात बातमी पसरवूया, जेणेकरून अधोक्षज ही निवडणूक हरेल. लोकसुद्धा त्याच्यावरती खूपच रागवतील. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, नाही नाही, हे शक्य नाही. तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय. अहो, यामुळे माझ्या मुलाची बदनामी होईल ती वेगळीच. तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात, अहो जर का असं झालं नाही तर तो अधोक्षज जिंकेल आणि त्या इंदूचा पारा चढेल. तुम्हाला काय वाटतं ते बघा. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, बस, मी माझ्या मुलाची बदनामी सहन करू शकत नाही. तुम्ही बोलताय ते कितीही खरं असलं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की, माझ्यासाठी माझा मुलगा महत्त्वाचा आहे आणि त्याच्या आयुष्यात जर का असं वादळ माझ्यामुळे येणार असेल तर मला चालणार नाही. गावातल्या लोकांनी त्याच्यावरती चिडलं पाहिजे, पण हे अशा प्रकारे नाही. तर इकडे अधोक्षज इंदूला म्हणत असतो, इंदू, मला असं वाटतं की मी या निवडणुकीतून मागे यावं. तेव्हा लगेच इंदू बोलते, काय बोलतोयस तू अधोक्षज, तुला कळतंय का? तू जरा विचार कर. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, इंदू, मला खूप भीती वाटते. गोपादादाचा ॲक्सिडेंट झाला, बघितलंस ना, म्हणजे उगाचच कोणी ना कोणीतरी आपल्यावरती सुद्धा नजर ठेवून असेलच. तेव्हा लगेच इंदू बोलते, असं काही नाही अधोक्षज, तू निवडणूक लढणार म्हणजे लढणारच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुला ही निवडणूक तुझ्या इंदूसाठी जिंकायची आहे. बोल, तुला हे मान्य आहे की नाही? तेव्हा मात्र अधोक्षज इंदूला बोलतो, इंदू, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, पण तू जर का या निवडणुकीचं बोलत असशील तर मला खूप भीती वाटते. तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव अधोक्षज, कोणतीही गोष्ट घाबरून अजिबात शक्य होत नाही. तुला घाबरायची गरजच नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. तू कशाला घाबरतोस? सगळं काही नीट करूच आपण. आणि तसंही तुझ्यावरती कोणीही कसलाही आरोप करणार नाही. तेवढ्यात मात्र तिथे पप्या आलेला असतो आणि पप्या खूपच घाबरलेला असतो. पप्या इंदूला बोलतो, इंदू, अधोक्षजला लवकर इथून घे आणि निघून जा. तेव्हा लगेच इंदू बोलते, पप्या, अरे झालंय तरी काय, तू एवढा घाबरलास का? हे बघ पप्या, काय झालंय ते सांग ना. तेव्हा पप्या बोलतो, इंदू, तू इथून अधोक्षजला घे आणि निघून जा सांगतोय ना, तेवढं कर, कारण गावातली लोक खूपच चिडलेत. तेव्हा लगेच इंदू बोलते, गावातली लोक अधोक्षजवरती का चिडलेत? असं काय झालंय, बोल ना. असं जर का काही असेल तर मला सांग. त्यावेळेला पप्या बोलतो, इंदू, बोलण्यात वेळ घालवू नकोस, गावातली लोक खूपच चिडलेली आहेत. तेव्हा इंदू बोलते, पप्या, बोलण्यात वेळ तू घालवतोयस, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा पप्या बोलतो, गोपाचा जो काही ॲक्सिडेंट झाला आहे ना तो अधोक्षजने घडवून आणलाय असं लोकांचं म्हणणं आहे. तेव्हा लगेच इंदू बोलते, गावातल्या लोकांना समजत नाही का? ही बातमी ज्यांनी पसरवली त्याला तर अक्कलच नाही, पण आपला अधोक्षज असं काहीतरी करेल हे लोकांना समजलं पाहिजे ना. तेव्हा लगेच पप्या म्हणतो, हे बघ इंदू, गावातल्या लोकांची मनस्थिती नाही आहे आता तरी हा विचार करण्याची. कळतंय का तुला मी काय बोलतोय ते? त्यापेक्षा तू स्वतःहून इथून निघून जा, तेच तुझ्यासाठी चांगलं असेल. तेव्हा इंदू बोलते, नाही, मी इथून कुठेही जाणार नाही, कारण माझ्यासाठी महत्त्वाचा जर का काही असेल तर माझा अधोक्षज आहे आणि तो ही निवडणूक जिंकणं आहे. तुला काळजी करायची गरज नाही पप्या. गावातली लोक चिडले असतील तर ती माझ्यावर चिडलेत ना, मी बघेल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी संकटांना घाबरून अशी पळून जाणार नाही. तेव्हा पप्या बोलतो, इंदू, मी तुला पळून जायला सांगतच नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आता जी काही गावामध्ये परिस्थिती आहे ना ती बघता तुम्ही दोघं इथे थांबणं योग्य नाही. तेव्हा इंदू बोलते, पण आम्ही जर का इथून पळून गेलो तर आम्ही त्यांच्या बोलण्याला समर्थन करतोय असं होईल ना. शेवटी आम्हाला त्यांचं म्हणणं पटतंय, म्हणजे अधोक्षजनेच गोपाचा ॲक्सिडेंट घडवून आणला हे तो कबूल करतोय. तेव्हा लगेच पप्या बोलतो, इंदू, हे सगळं मला पटतं, पण आता गावातली लोक एवढी चिडली आहेत की ते अधोक्षजचा जीवसुद्धा घेऊ शकतात. तेव्हा इंदू बोलते, काळजी करायची गरजच नाही, मी आहे ना, मी माझ्या अधोक्षजच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. तेवढ्यात मात्र सगळे गावकरी हॉस्पिटलमध्ये शिरलेले असतात.
तेव्हा तिथे डॉक्टर येतात आणि म्हणतात, हे काय चाललंय तुमचं, हे हॉस्पिटल आहे, आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढा. त्यावेळेला इंदू बोलते, डॉक्टर प्लीज मला त्यांच्याशी बोलू द्या. तेव्हा लगेच ते गावकरी बोलतात, हे बघा इंद्रायणी मॅडम, आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही आत्ताच्या आता बाजूला व्हा आणि तुमच्या नवऱ्याला आमच्या ताब्यात द्या. अहो निवडणूक जिंकण्यासाठी स्वतःच्या भावाचा ॲक्सिडेंट घडवून आणला, हे योग्य आहे का? तेव्हा इंदू बोलते, वा, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. लहानपणापासून तुम्ही अधोक्षज आणि गोपाळला ओळखता, त्या दोघांच्या मधलं प्रेम तुम्हाला माहिती आहे. एकाला खरचटलं की दुसऱ्याच्या जीवाला खूप वाईट वाटत असतं आणि तुम्ही मात्र असं करताय. अहो अधोक्षज कसा काय गोपाळचा ॲक्सिडेंट घडवून आणेल आणि तेही निवडणूक जिंकण्यासाठी? निवडणूक तर आम्ही जिंकणारच, पण स्वतःच्या बळावर, असं कोणाचाही जीव घेऊन नाही. तेव्हा मात्र गावकरी बोलतात, इंद्रायणी सोपानवाडीकर, अहो बोलणं सोपं आहे, पण करणं मात्र कठीण. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते? तेव्हा इंदू बोलते, बस झालं, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. तुम्ही जर का माझ्या नवऱ्यावरती आरोप करणार असाल ना, तर आधी पुरावे द्या. तुमच्याकडे पुरावे आहेत का की गोपाळचा ॲक्सिडेंट हा अधोक्षजनेच घडवून आणलाय? जर का पुरावे असतील तर मी मान्य करेन, पण पुरावे नाहीत तर गप्प बसायचं आणि इथनं तुमची तोंडं घ्यायची आणि चालती पडायची. तेव्हा मात्र सगळे गावकरी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा लगेच इंदू बोलते, काय झालं, आता काय एकमेकांकडे बघताय, पुरावे नाहीत ना म्हणूनच ना. अहो अधोक्षज हे करूच शकत नाही. खरं सांगायचं तर अधोक्षजने स्वतःच आता माझ्याकडे एक म्हणणं मांडलं. ते दुसरं तिसरं कोणी काही नसून फक्त आणि फक्त गोपाळसाठी तो निवडणुकीतून मागे होत होता. का तर त्याच्यावरती प्रेम आहे म्हणूनच ना, आणि तो गोपाळचा जीव घेईल, जरा विचार करा. तेव्हा लगेच गावकरी म्हणतात, इंद्रायणी वाडीकर, पण तुमच्याबद्दल ही अफवा कुणी पसरली? तेव्हा लगेच इंदू बोलते, जो बेडवर झोपला आहे ना त्यांनी हे सर्व जे काही केलं ना, ते फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी, बाकी काही नाही. मला तरी असंच वाटतंय की मुद्दामून अधोक्षजला त्रास द्यायचा आणि हे सर्व घडवून आणायचं. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, इंदू जाऊ देत, मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे. इंदू एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा मला ही अशा पद्धतीने निवडणूक लढायची नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, अधोक्षज आता तर तू निवडणूक लढणारच, त्या गोपाळला दाखवून द्यायचं आहेस तू की तू त्याच्यापेक्षा खूप मोठा आहेस. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, नाही, मला गोपाळ दादाला काहीही दाखवायचं नाही. तेव्हा इंदू बोलते, अधोक्षज इथेच तू चुकतोयस, जरा तू विचार कर, तुझं वागणं किती चुकीचं आहे ते. तेव्हा अधोक्षज बोलतो, तुला वाटत असेल पण मला नाही, मला माझं वागणं योग्यच वाटतंय आणि बरोबरीचंच आहे. तेव्हा मात्र अधोक्षज इंदूकडे बघतच असतो. त्याच वेळेला पप्या बोलतो, इंदू तू जे काही बोलतेस ते मला पटतंय, पण गोपाळ आता ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहे, तो काहीच ऐकून घेत नाही आणि तू त्याच्याजवळ बोलायला अधोक्षजला पाठवतेस. अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा मात्र इंदू बघतच राहते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मोठ्या बाई आणि मोहितरावचा प्लॅन हाणून खरोखर इंदू अधोक्षजला निवडणूक जिंकून आणेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.